पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी नाही जाणार। सारंग पटकन जा आणि चिठ्ठी मुक्ताला दे। हे सारंग मी जाणार नाही बरं का। तू स्वतः का नाही जाऊन बोलत तिच्याशी? तू जातोयस की नाही? नाही दादांना सांगे ना मी तू त्या आर्यावर लाईन मारतोयस। झालं का आता? ओके मी थँक्यू। जातोयस का? हा गुपचुप जा। जय बजरंगबली। आता याचं काय करायचं? माझं कशाला काय करता? अरे तू सारखा सारखा त्या सारंगच्या रूम मध्ये काय करत असतोस? अरे त्या सारंगचं आणि आर्याचं प्रेम वाढायला नको का? मी सारंगच्या रूम मध्ये असतो म्हणून सारंग आणि आर्याचं प्रेम? हा काय गुतड आहे? अरे थांब 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 थांब, तू जरा त्याला समजेल अशा भाषेत सांग। हा मी सांगतो। त्या दोघांमधलं हे जरा जर जुळवायचं असेल तर त्यांची दोघांमधली ही चांगली वाढली पाहिजे। त्यासाठी तू त्याची ही सोडून त्याला हे सोडलं पाहिजे। ह्या काय म्हणल्या ते थोडं तरी समजलं, पण तुम्ही जे म्हणलात त्यातल्या गाळलेल्या जागा भरता भरता माझी पृथ्वीवरची जागा रिकामी व्हायची। अरे मी जातो। ओके मी थँक्यू। अरे अरे पण हे सगळं ना तुमच्यामुळे होतंय। एक वाक्य धड नीट बोलता येत नाही। चार चौकात माझं नाव खराब करून टाकले। अगं कसं असतं? गप्पा बसा। जा कुठे ते? तुझा आणि सारंग दादाचा काही प्रॉब्लेम आहे का? बघावं तेव्हा चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात। 12? नाही असं काही नाही। आत्ता पण असा घाबरलेला चेहरा घेऊन काहीतरी शोधताना दिसतोयस। आर्या वहिनीला शोधतोयस ना? आणि सारंग दादाचा काहीतरी निरोप असणार बरोबर? कसं काय ओळखतीस गायत्री यार तू? आणि सारंग म्हणतो आमची गायत्री एकदम भोळी आहे। गायत्री किती स्मार्ट झाली त्याला माहितच नाही। थँक्यू। आर्या वहिनी किचन मध्ये आरतीचं ताट स्वतःच्या हाताने तयार करतीये। हो का? हो जा। जातो पण जपू ना, सोबत मुक्ता पण आहे। काय सांगतीस? कसली चिठ्ठी आहे ती? कसली चिठ्ठी आहे? आत्ताला पोलीस ना मागे कुठे आहे? नॉटी दाखव। इकडे नाहीये। हातात दाखव। इकडे पण नाहीये। अरे दाखव। अगं चिठ्ठी एक मिनिट। नाही 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 पप्प्या, एक मिनिट एक मिनिट तू चिठ्ठी दे मी मारेन आज चिठ्ठी। मार नाही तर जीव घे। मी चिठ्ठी देणार नाही। हे काय घालायचं तो गोंधळ घाला तुम्ही दोघांनी। मी चिठ्ठी देणार नाहीये। मी तुला माझ्याशी भांडण करायला खूप मजा येते ना? हे बरं आहे तुझं। मी कुठल्या गोष्टीचा जाब विचारला की भांडण असं नाव द्यायचं आणि पळून जायचं, उत्तर काही द्यायचं नाही। अगं पण तुला सांगितलंय कोणी जाब विचारायला? मग दुसरं कोण विचारणार आहे जाब तुला? रेणुका घरात पाहुणे आली आहेत, गप्पा होत आहेत, चर्चा होत आहेत, तू तेवढी नसतीस। अगं तुझ्या सख्ख्या भावाचं लग्न ठरतंय, आनंदाने प्रेमाने तू सगळ्यात भाग घ्यायला हवास खरं तर। एक मिनिट माझा ना माझ्या भावावर खूप प्रेम आहे, ठीक आहे? आणि मला त्याच्या प्रत्येक गोष्टीचा कौतुक सुद्धा आहे। तू उगाच असं काहीतरी बोलून ना आमच्यात भांडण लावायचा प्रयत्न नको करूस। काय बोलतेस तू? अगं मी का भांडण लावू तुमच्या दोघांमध्ये? मी आई आहे तुमची। रेणुका मला बाळा खरंच काळजी वाटते। एक मिनिट, मस्का नको मारूस आता।
तुझं हे गुडी गुडी बोलणं ना सहन होण्याच्या पलीकडचे. तू जाग आता. अगं बरं बाई, तू इथे थांब, मी जाते बाहेर. आय लव्ह यू टू. हा वेद कोण आहे? चिठ्ठीत काहीतरी महत्वाचं लिहिलंय. चिठ्ठीत जे लिहिलंय ते मला म्हणायचंय. हा ओके मी थँक्यू. शेवटचा प्रयत्न आहे. आय लव्ह यू. सारंगने पाठवली आहे ना. हँडरायटिंग ओळखते मी त्याचं. तू अजूनही नॉटीपणाच करतोयस हा. किती करतोस रे तुझ्या लाजाळू मित्रासाठी. क्यूट पप्प्या. अरे चला चला, आरतीला जायचंय. चला. मुक्ता झालं का तुझं? आले आले. लवकर ये. दे आणि तयार हो, आरती करायची ना. हो हो आलेच. ए बाप्या चला. ये ग. हो आलेच. अरे चिठ्ठी दे पप्प्या, चिठ्ठी दे. बाई सारंगनं ती परत येऊन यायला सांगितली आहे. का? का हे त्याला हे त्यो म्हणत होता की चिठ्ठीला तुझ्या हाताचा स्पर्श झाला की त्याचा सुगंध, असं काहीतरी म्हणत होता. यू नॉटी. सारंग कुठे आहे? कुठे? त्यालाच फोन लावतोय. हॅलो बाबा. हॅलो. अरे ती चिठ्ठी मी घेतली माझ्याकडे परत. अरे तू चिडचिड करू नको बाबा, तुझा निरोप पोचता होईल. हा ठेव आता. नमस्कार. फुल फॅमिली कुठं चालले? आरतीला अनकुड. तुला नाही यायचंय का? यायचंय ना. ते लवंग पाहिजे होती. लवंग? नाही तिकडची संपली आहे. खोकला झालाय म्हणून. बर मुक्ता, ह्याला एक लवंग आणून दे. आम्ही पुढे तयारीला लागतो. हा चल गाजा. अजूनही तर खोकून दाखवा ना. अरे याड्या, खरा खोकला येत असताना वेगळं खोकून कसं दाखवता येईल? काय विचारतोय? चल 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 तयारीला हे काय? सारंगनं तुझ्यासाठी चिठ्ठी दिली. माझ्यासाठी? पण मग इंग्लिश मध्ये असेल ना? हा पण तुला समजल? अहो नाही ना, मला इंग्लिश नाही ना वाचता येत. तुम्ही त्यांना मराठीतल्याला सांगा ना.
मुक्ता आले आले. हो खूप उशीर होतोय, येते मी. बरे आहेत ना छोटे मालक? तूच विचार ना. मुक्ता, त्या दिवशी जे घडलं त्यावरून आता तरी आपण शान व्हायला पाहिजे. या घराचा आणि आपला संबंध फक्त कामापुरता आहे, लक्षात ठेव. विचारशील ना? आले आले. लवंग खरंच पाहिजे नव्हती ना? ओम जातवेदसे सुनवाम सुममराति यतो निदाहति वेदाः सनस्पर्शदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुं दुरितात्यग्निः. आज नवरात्रीचा 5वा दिवस, 5वी माळ. या निंबाळकर ताई, देवीची ओटी भरा. हळद कुंकू व्हायचंय, अक्षता व्हायच्या आहेत. ओम जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदाति वेदाः सनस्पर्शदति दुर्गाणि विश्वानावेव सिन्धुं दुरितात्यग्निः. श्री महाकाली महालक्ष्मी देवताभ्यो नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. आता आरती झाली की आजचा महत्वाचा विधी कुंकुमार्चन. घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी आणि ज्यांचा विवाह ठरलेला आहे अशा स्त्रियांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हा विधी करायचा आहे. मुक्ता, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. दिवे प्रसन्न झाले तर कुंकुमार्चनाचा उद्देश सफल होईल. मोठी आई, देवी आई नक्की प्रसन्न होणार. सारा, तू आणि आर्या आज आरती घ्या. चालेल ना? हो, ये. आई राजा उध उध सदानंदाचा उध उध. जय देवी भवानी कृपाळुवंत कृपाळुवंत. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू मूळ माये अंबिके. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका. संबळ गरजला माईचा, संबळ गरजला संबळाचा नाद. संबळाचा नाद आईचा अंबर भरिला. उधो बोला अंबाबाईचा ग माझ्या येळूबाईचा. आरती ओ वाळू मन भावे ओ वाळू अंबाबाई रेणुका. आई, आज तुझ्या आशीर्वादाची सगळ्यात जास्त गरज मला आहे. माझ्या मनातलं बोलण्याची ताकद दे मला.
उधव उधव. घरातील स्त्रियांनी कुंकुम अर्चनासाठी पुढे या. माधवी चालू राहील. स्मरण करायचं आणि देवीवर कुंकू व्हायचं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. इंग्लिश मध्ये कशाला लिहिली? तिला इंग्लिश नाही वाचता येत, मराठीत लिहायची ना. तू बेटा आहेस का? तुझ्या तोंडानं सांगायचं ना. तुझ्या मनातलं माझ्या तोंडानं कसं सांगायचं? तोंडानंच सांगायचं पप्या. आपल्याला नाही पटत. तू तिच्या समोर उभं राहून स्वतःच्या तोंडानं सांगायला पाहिजे. ती तर हिंमत होत नाहीये ना. आता कसं करूया मग? आता एकच ठिकाण आहे जिथे मला योग्य मार्ग दिसू शकतो. आलोच. आजी, आजी, सारंग, आजी, मला आर्यासोबत लग्न नाही करायचंय. हे बघ, मला मान्य आहे ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अगं म्हणून मी काय तिच्याशी लग्न करायचं? माझं तिच्यावर अजिबात प्रेम नाही. मी दुसऱ्याच कोणावर तरी प्रेम करतो. हे कुणाला आणि कसं सांगू कळत नाहीये. आणि आपल्या कुटुंबात तर हे कोणीच मान्य करणार नाही. काय करू मला काही समजतच नाही. आजी, हे मी फक्त तुझ्याच पाशी बोलू शकतो. प्लीज तूच मला काहीतरी मार्ग दाखव. अरे मुक्ता खरंच चांगली पोरगी आहे. तुला कसं माहित? तुझ्यासारखं तुझं डोळं बी लय बोलत्यात. ज्याच्या मंदी कायम मुक्ताचा चेहरा दिसतोय. आता तू म्हणतोस ते खरं आहे. तिला या घरात कुणीच जमवून घेणार नाही. तुला एक ठरवावं लागल. काय? फक्त प्रेम करून जमणार नाही. तिच्या संगत लगीन करावं लागेल. आई जगदंबेनंच या नवरात्रात तिला या घरात धाडले. जणू ती या कुटुंबासाठी संबळचा नादच होऊन आली आहे. ती एकलीच या घराला घरपण देऊ शकते. हितल्या बाप्यांना माणुसकीची आणि हितल्या बायांना माणूस असल्याची जाणीव करून देऊ शकते. तेव्हा तिच्या संगत तुला लगीन करावंच लागल. पण आजी, अगं यामुळे घरचे सगळे नाराज होतील. आणि आईचं पण मन दुखावेल का? बघ पोरा, तुझ्या पुढे दोन वाटा आहेत. एक तर स्वतःचं मन दुखून आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत राहा, नाहीतर घरातल्या माणसांची मनं दुखणार याची तयारी ठेव.
आणि कर लढायला सुरुवात. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय हे ध्यानात ठेव. आणि हो मोरा, घाबरू नगस.